आज सकाळी मस्त असं 2 ते 2.5 किलोमीटर जे आहे ते सोसायटीमध्ये छान असं फिरून आले आणि खरंच सकाळी जर फिरायला गेलोत ना, तर दिवस अगदी छान आणि फ्रेश एनर्जेटिक जातो आणि घरी आल्यानंतर दररोजची आपली तीच सकाळची धावपळ चालू होते. ऋतूला स्कूलला पाठवलं आणि नाश्त्यामध्ये मी आज स्प्राउट्स घेतले, ते तव्यावरती थोडेसे भाजले आणि त्याच्यावरती पनीर टाकलं, तर ते असं काहीतरी दिसत होतं. त्याच्यासोबत एक केळी घेतली. आज छान ऊन पडलं होतं म्हणून ब्लँकेट्स आणि कार्पेट जे आहे ते धुवायला टाकलेलं होतं, ते मशीनला लावलं आणि लगेच जे आहे ते बेडरूम आवरून घेतली. मला अंघोळ करायला थोडासा वेळ होता म्हणून केसांना छान अशी कोरफड लावली. आणि आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मुळ्याची भाजी. जर तुम्हाला मुळा खायला आवडत नसेल तर अशी भाजी बनवा, खूप छान आणि टेस्टी आणि बनवायला एकदम अशी सोपी आहे. तर मी 2-3 मुळे होते माझ्याकडे, ते छान असे खिसून घेतले. तेल घेतलं, तेलामध्ये जिरे मोहरी आणि ठेचलेला थोडासा लसूण टाकला. त्याच्यामध्येच आपल्याला टाकायचा आहे जो खिसून घेतलेला मुळा आणि त्याच्यामध्ये शक्यतो आपण जे आहे ते मसूरची डाळच वापरा, कारण मसूरच्या डाळीने भाजीला छानशी चव येते. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट आणि मीठ टाकून म्हणजे वरतून काहीही पाणी टाकायची गरज नाही. मुळ्याचे जर पाणी शेंगदाण्याचं कूट टाकून अगदी 2 ते 3 मिनिटात आपली भाजी तयार होते. दुपारी जेवणामध्ये होते मुळ्याची भाजी, डाळ, चपाती, भात आणि संध्याकाळी मात्र शेवग्याचं छान असं सूप बनवलं होतं. त्याची डिटेल रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलला मी टाकलेली आहे. आणि संध्याकाळी मात्र जी वेट लॉस पावडर बनवली ती घेतली आणि शेवटी उद्या होतं उपवास, त्यामुळे छान छान असं दही लावलं. तर दही मी घरच्या घरीच लावत असते आणि आजचं वेट आलं होतं 61.35, म्हणजे कालच्यापेक्षा जवळपास 150 ग्रॅमने कमी आलेलं होतं.